फायनली चला निघलो आम्ही रायगडला. गाडी आली होती तर सगळं सामान वगैरे गाडीमध्ये भरायचं काम चाललं होतं सगळ्यांचं. आम्ही पण सगळ्यांनी भरू लागले, त्यामुळे काही जास्त व्हिडिओ घेतला नाही. नंतर बसलो गाडीमध्ये चाललो. गणपती बाप्पा मोरया. आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. अगदी 8 ते 9 तासाचा प्रवास आमचा, 200 किलोमीटर. मग यावेळेस आम्ही थोडं लवकर पोहोचलो, 6 तासातच पोहोचलो आम्ही. का काय माहिती यावेळेस अनुला ना मला अजिबात त्रास झाला नाही. 50 किलोमीटर हा घाट असतो, तो पूर्ण आम्ही झोपून घालवला, त्यामुळे अजिबात त्रास झाला नाही. त्यामुळे लवकरच पोहोचला आम्ही ह्यावेळेस. तर जाताना गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, बाहेरूनच घेतलं. नंतर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. पूर्ण सामान इथेच होतं, म्हणजे डिक्की तर फुल भरली होती. एवढं सामान आम्ही चालवलं होतं. आणि पुढे पण आम्हाला ठेवावं लागलं, कारण आता आहे म्हणल्यावर सामान न्यावं तर लागणार त्याला, कारण एवढं शॉपिंग वगैरे केलेली न्यावंच लागलं. आणि जाताना बघा घाटामध्ये एवढे धुके पडले होते की काय सांगायचं. आणि एवढं छान पावसाचं वातावरण. कोकण सुरू झालं की धुके आणि पाऊस हे तर काय असतंच कंटिन्यू. फायनली 7 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आमच्या बिल्डिंगच्या खाली. नंतर आले आले तिच्या मावशीकडे पळाली. नंतर मी आता सामान वगैरे घेऊन, मोबाईल पण एका हातात, व्हिडिओ चालूच होता, घेऊन पोहोचले. मला एक्साइटमेंट होती की काय झालं घराचं, काय झालं. पण एवढं खराब झालं की काय सांगायचं. आम्हाला अक्षरशः 2 दिवस लागले हे साफ करायला. ते साफसफाईचे वगैरे व्हिडिओ तर तुम्हाला पाहायला मिळतीच, त्यासाठी स्टे ट्यून. तर बघा तुम्ही आता माझ्यासोबत, तुम्ही पण बघा की किती खराब झालं. आणि बाल्कनी तर अक्षरशः मला बघूच वाटत नव्हती, एवढी खराब झाली. काय करणार आता, 2 महिन्यानंतर हे असंच होणार. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा प्लीज. भेटू उद्या. बाय.